म्हणजे जेव्हा दलित आत्मकथनं आली तेव्हा पु ल देशपांडे ते दलित आत्मकथनं खरेदी करायचे आणि सगळ्या सदाशिव पेठेमध्ये तिथे माणसांना फुकट वाटायचे. म्हणजे हे वाचा, का हे वाचा, तर ते म्हणायचे जीवन लोक कसे जगतात ते बघा. गावाबाहेरचा जो आपला समाज आहे तो जगतो कसा, मग तुम्हाला कळेल की आपला धर्म कसा आहे, आपला राज्य कसं आहे, आपला देश कसा आहे व आपण कोणत्या चुका केलेल्या आहेत. अक्करमाशी पाहिला असेल, 22व्या वर्षी शरणकुमार लिंबळे यांनी अक्करमाशी लिहिली. खरं म्हणजे अक्करमाशी शिवी आहे. मी कसा जी आदर्शांना वंदन. उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींना सविनय जय भीम. संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत होणाऱ्या विशेष व्याख्यानमालेचे आज आपण 992 पुष्प गुंफत आहोत आणि अजून 8 पुष्प झाले की आपण 1000 भाग पूर्ण करणार आहोत. तर ही एक आनंदाची घटना आहे. मी राजाभाऊ भैरुमेंचं एक पुस्तक माझ्या हातात आलं, त्यांनी ते संपादन केलं होतं आणि ते पुस्तक आल्यानंतर त्यांनी जो दस्तऐवज निर्माण केलाय, तात्या आणि आम्ही 3 भाऊ आणि 2 बहिणींनी मिळून हे पुस्तक तयार केलेले, याचं संपादन राजाभाऊंनी केलं. या राष्ट्रपती पारितोषिक विजेते जे लेखकांचे वडील होते खेमाजी भैरुमे, तर यांच्याबद्दल त्यांनी लिहिलंय आणि यांना ज्ञानी गेलसिंग यांच्याकडून त्यांना पारितोषिक भेटलं होतं, आदर्श शिक्षक पुरस्कार. आणि हा दस्तऐवज निर्माण करण्याचं काम राजाभाऊंनी हाती घेतलं आणि त्यांनी आपल्या 3 भाऊ आणि बहिणींकडून आपल्या वडिलांच्या आठवणी काढल्या. त्यात बरेच फोटो आहेत. त्यांच्या वडिलांना दीर्घायुष्य लाभलं होतं. तर मी राजाभाऊंचं हे जे पुस्तक निर्माण केलं, या पुस्तकाचा मागचा हेतू काय आहे का माहिती, की आपण आपला दस्तऐवज निर्माण करावा. आपल्या घरातल्या वयोवृद्ध माणसांसंग आपण गप्पा माराव्यात. त्यांनी जे काही भोगलंय, ज्यांनी काही जे उपभोगलंय त्या गोष्टीचा आपण एक अनुभव निर्माण करावा, त्यांच्याकडून माहिती काढून घ्यावी आणि त्याचा एक दस्तऐवज निर्माण करावा, असं त्यांचं ह्या कामाबद्दल दिसतं. तर मला त्या कामातलं खूप कौतुक वाटलं. म्हणून मी राजाभाऊंना विनंती केली की राजाभाऊ तुम्ही हे ना लिहिते व्हा आणि मुक्त व्हा, अशा विषयावर तुम्ही सांगा आणि आम्हाला नवीन पिढी घडायची. तर मी राजाभाऊंना विनंती करतो त्यांनी आपल्या विषयाला सुरुवात करा. लिहिते व्हा, मी माझ्या वडिलांच्या पुस्तकाच्या अंगणी येणारच आहे. पण लिहिते व्हा हे असं का? आपण जर आपला इतिहास पाहिला, म्हणजे मी पूर्वी त्याला म्हणजे दलित साहित्य, आता म्हणतात आंबेडकरी साहित्य, कोणी म्हणतं बौद्ध साहित्य, बौद्ध म्हणा, आंबेडकरी म्हणा किंवा दलित साहित्य म्हणा, हे जे आलं ना ह्याच्यामुळे फार म्हणजे लिहिते व्हा याचा फार वेगळा इफेक्ट होतो. म्हणजे जेव्हा दलित आत्मकथनं आली तेव्हा पु ल देशपांडे ते दलित आत्मकथनं खरेदी करायचे आणि सगळ्या सदाशिव पेठेमध्ये तिथे माणसांना फुकट वाटायचे. म्हणजे हे वाचा, का हे वाचा, तर ते म्हणायचे जीवन लोक कसे जगतात ते बघा. गावाबाहेरचा जो आपला समाज आहे तो जगतो कसा, मग तुम्हाला कळेल की आपला धर्म कसा आहे, आपला राज्य कसं आहे, आपला देश कसा आहे व आपण कोणत्या चुका केलेल्या आहेत, आपण कशाचा अभिमान बाळगला पाहिजे, कशाचा नाही, हे पुस्तक तुम्हाला सांगतील. मी तर म्हणायचो की या पुस्तकात फक्त त्या दलित लेखकांनी आपली जीवन कहाणी लिहिलेली आहे. तुम्ही अक्करमाशी पाहिला असेल, 22व्या वर्षी शरणकुमार लिंबळे यांनी अक्करमाशी लिहिली. खरं म्हणजे अक्करमाशी शिवी आहे. मी कसा जगलो किंवा मला जगण्यास भाग पाडलं हे लिहिलं, परंतु त्याचा इफेक्ट असा झाला
की जी एक संस्कृती आहे भारतीय, त्या संस्कृतीमध्ये कॉमन माणसाला जगता येत नाही, त्याच्या अवहेलना होतात आणि जातीचा द्वेष, जातीचं विष किती वाईट आहे हे लोकांना कळतं. म्हणून दलित आत्मकथनांना जेवढे पुरस्कार मिळाले ते कोणालाच मिळाले नाही. म्हणजे लिखाणाच्या बाबत ते फार भारी होतं का? तर अजिबात नाही. ती परंपरा होती का? अजिबात नाही. यांना काहीतरी लिहायचं होतं, पण तो फॉर्म नव्हता, प्रकार नव्हता, त्याला परंपरा नव्हती. खरं म्हणजे आपल्या घरामध्ये लिखाणाची परंपराच नाहीये, आपल्या समाजात लिखाणाची परंपरा नाहीये. पण ह्या माणसांनी आपली कहाणी लिहिली, आहे तशी लिहिली, आहे ती भाषा वापरली, आहे ते शिव्या वापरल्या. याचा परिणाम असा झाला की तमाम मराठी माणूस, तमाम भारतीय माणूस, जगातले माणसं खडबडून जागे झाले की जातीय अवस्था किती वाईट आहे. म्हणजे हे घडलं कशामुळे? लिखाणामुळे घडलं. हे लिखाणामुळे घडलं. म्हणजे दलित समाज जेव्हा लिहू लागतो, आपले जीवन मांडतो आणि भुकेचे प्रश्न असतील, प्रतिष्ठेचे प्रश्न असतील, जगण्याचे प्रश्न असतील, हे जेव्हा पुढे आले तेव्हा कळलं की हिंदू संस्कृती सगळ्यात वाईट आहे. सांगायची गरज पडली नाही. आपली संस्कृती फार ग्रेट म्हणणाऱ्या लोकांचं त्यांना काय बोलावं तर प्रश्न पडला. म्हणजे लिखाण केल्यामुळे त्याचा इफेक्ट पुढच्या समाजावर काय झाला, काय होतो, हे ह्यातून घडतं. म्हणजे गर्व शिकव हम, हे जे असे म्हणणारे लोक आहेत ना, त्यांची बोलती बंद झाली. म्हणजे जेवढे विचारवंत आहेत, ज्यांनी दलित साहित्य वाचलं सुरुवातीला, तुम्ही त्यांचा समीक्षा वाचा, त्यांना माहितीच नाही आयुष्य काय आयुष्य आहे ते. लोक हे जगतायत, जाती व्यवस्थेचे काय दुष्परिणाम आहेत माहितीच नाही. ज्यांना फायदे त्यांना फार ग्रेट वाटलं. म्हणजे लिहिते झाला समाज, त्याचा परिणाम असा झाला. त्यांनी काय लिहिलं? त्यांनी काही कल्पना लिहिले का? तारे, फूल, चंद्र? अजिबात नाही. मी कसा जगलो, त्याचा इफेक्ट असा झाला की दलित साहित्याचा प्रवाह पुढे आला व पूर्ण मराठी साहित्य, पूर्ण भारतीय साहित्य त्यांनी बदललं. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. दलित साहित्यामुळे वास्तव चित्रण आलं पाहिजे, जे काय वास्तव ते मांडलं पाहिजे, रोखठोक मांडलं पाहिजे. जाती व्यवस्थेमुळे लोकांना जगता येत नाही हे स्पष्ट झालं. परिणाम झाला की मराठी साहित्य सुद्धा रोखठोक येऊ लागलं. काही लपवायचं नाही, जे आहे ते मांडायचं. वास्तववाद दलित साहित्यामुळे आला. परिणाम काय झाला? इतर हिंदीमध्ये, गुजरातीमध्ये, बंगालीमध्ये, कन्नडमध्ये, आंध्रा, सगळीकडं हे साहित्य गेलं, भाषांतरित झालं. आणि परिणामी काय झालं? सगळा दलित समाज बोलू लागला. मूक नायक, हा मूक समाज आपला नायक गेल्यानंतर, बाबासाहेब नंतर हे सगळं लिहिणं झालं. आणि 56 नंतर आता माझा बाबा राहिले नाहीत, माझा आधार गेला, ही जी पोकळी निर्माण झाली होती, ह्या लिहिण्यामुळे ही पोकळी पुन्हा एकदा वेगळ्या अंगणी पुढे आलेली आहे. म्हणजे एक समूह जेव्हा लिहितो, पूर्ण भारतावर, पूर्ण विश्वावर कसा परिणाम होतो. दलित साहित्याला जेवढे पुरस्कार मिळाले ते भारतातले मिळाले नाहीत, परदेशामधले मिळाले. बघा, या गोष्टी फार महत्वाच्या. तिथे परदेशामधले पुरस्कार मिळाले, त्यांना वाटलं हे साहित्य नवीन आहे. म्हणजे एक समाज लिहिता झाला, त्याला कोणीही सांगितलं नाही कसं लिहायचं, काय लिहायचं, तो लिहित राहिला. जे असताना उपजत ते बरोबर येतं. बलुता असेल, तरांतराळ असेल, उपरा असेल, उचले असेल, चोरटा असेल, काय आता बघा पारधी समाज लिहू लागलाय, आदिवासी समाज लिहू लागलाय, भटका समाज लिहू लागलाय. ही मोठी गोष्ट आहे. म्हणजे एक समाज लिहिणे हे जागृतीचं लक्षण आहे. समजून घ्या, लिहिणे हे जागृतीचं लक्षण आहे. म्हणून लिहित राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे आपला समाज आज फार पुढे अंगणी पुढे आलेला आहे. आता मी माझ्या वडिलांचं जे आत्मकथन आहे, मी त्याला आत्मकथन म्हणतो, प्रकाशित केलं, त्या संबंधी पुढे लिहिल आणि पुन्हा एकदा लिहिण्याचे फायदे काय आहेत या अंगाने चर्चा करेल. खरं म्हणजे आमच्या वडिलांनी फार वेगळे जीवन जगलं. म्हणजे गाव एक कुटुंब होतं. म्हणजे दलित आत्मकथन वाचताना सगळ्यांना जातीचे अनुभव आले मी पाहिले होते. पुढे पाटील काय म्हणाला, पुढे कुलकर्णी काय म्हणाला, मग त्याला कशी अवहेलना झाली, त्याला खायला कसं नव्हतं, घरात अन्न कसं नव्हतं, तो पड कसा खायचा, हे सगळं मी वाचायचो.
किंवा भीक मागून आणलेलं अन्न ते वाळूत घालायचे आणि खायचे, हे सगळं वाचायचो मी. मी म्हणलं किंवा माझ्या वडिलाला हे अनुभव आले का, माझ्या आजोबाला हे अनुभव आले का, मला काहीच माहिती नाही. मी माझ्या वडिलांना म्हणायचो, तात्या तुम्ही हे सगळं लिहून काढा तुमचं आयुष्य. तात्या सांगायचे की त्यांचे ब्राह्मण शिक्षक होते, ते त्यांना त्यांच्या घरी घेऊन जायचे, ते त्यांच्या घरात जेवायचे, सगळ्या जाती धर्माचे संबंध होते. म्हणजे आमचे आजोबाचे वडील मुक्ताजी, त्यांचा भाव होता एक बयाजी, बघा. तर ते त्या काळी म्हणजे आमचे वडील सगळ्यात लहान, त्यांचे वडील खेमाजी, त्यांचे भाऊ मुक्ताजी, त्यांचा मोठा भाऊ बाबाजी, हे वाडी तोड्यामधील गावातल्या लोकांचे भांडणं सोडवायचे. बघा, मला ही गोष्ट फार मोठी वाटली. म्हणजे जवळजवळ 18व्या शतकातील गोष्ट ही. एक दलित समाजातला माणूस वाड्या तोड्यातील लोकांची भांडणं सोडवतो, एवढा समजूतदारपणा त्या माणसाकडे होता. शेतीची भांडणं असतील, घरातली भांडणं असतील, बायको नांदत नाहीये त्याला समजून सांग, त्या नवऱ्याला समजून सांग, सासूला समजून सांग, सासऱ्याला समजून सांग, हे त्या काळी ते करत होते, अडाणी होते. आणि आमचे वडिलांचे वडील म्हणजे खेमाजी बाबा आमच्या वडिलांना चुलत्यांना स्वतः शाळेत न्यायचे, शाळेतनं घरी आणायचे, येताना नदीवर घेऊन जायचे, त्यांचे कपडे धुवायचे, त्यांना आंघोळ घालायचे. अरे म्हणजे बाबासाहेब जे घडले ते रामजीमुळे घडले. बाबासाहेब आमच्याकडे 41 मध्ये आले होते, आमच्या घरी आले होते, महार परिषद भरली होती. बाबासाहेबांचा परिणाम कसा झाला की माझा आजोबा हा अशिक्षित होता, ते दलाली करायचे, कारण का दुसरा व्यवसाय नाहीये, शेती आणि दलाली करणे, गुरं विकणे, गुरं घेणे. असा माणूस आपल्या मुलाला शिकवतो आहे, फार मोठी गोष्ट वाटली मला, फार मोठी गोष्ट वाटली. पण माझे वडील पूर्वी अस्पृश्य समाजाच्या शाळा वेगळ्या होत्या आणि सवर्ण शाळा वेगळ्या होत्या, आमच्या वडिलांनी लिहिलेलं आहे. पण 4थीला असताना एक बयाजी कदम नावाचे आमचे नातेवाईक होते, त्यांनी आमच्या वडिलाला फार मारलं, बेशुद्ध पडस्तर मारलं, एक गणित त्यांना चुकलं, फार मारलं. आमच्या आजोबांनी त्यांचं नाव शाळेत टाकलं, दुसऱ्या शाळेत टाकलं, ओपनच्या शाळेत टाकलं, जिथं सवर्ण मुलं राहतात शिकतात त्या शाळेत टाकलं. माझ्या वडिलांना विरोध झाला नाही, चुलत्यांना विरोध झाला नाही. उलट माझ्या वडिलांनी लिहून ठेवलंय की ते जे शिक्षक होते त्यांचे, ते एका ब्राह्मण मुलाला उभा करायचे आणि म्हणायचे, बघ तुझे कपडे बघ, विनायकचे कपडे बघ, तू बघ आणि विनायक बघ, तुझ्यापेक्षाही विनायक सुंदर दिसतो, त्याचे कपडे स्वच्छ आहेत, त्याची भाषा स्वच्छ आहे, त्याचं अक्षर चांगलं आहे, तो हुशार आहे, आणि तू बघ तुला कोण ब्राह्मण म्हणेल, खरा ब्राह्मण तर विनायक आहे. म्हणजे माझ्या वडिलांना 4थीला असताना, म्हणजे मी ही गोष्ट कधीची आहे 39-40 स्वातंत्र्यपूर्व 5-6 वर्ष हा अनुभव येतोय. गावातल्या मंदिरामध्ये आमचे वडील जात आहेत, घरचे जात आहेत, तेव्हा काही असं धर्माचं झालं नव्हतं. म्हणजे कसलाही गावातला अनुभव जातीतेचा माझ्या वडिलांना, माझ्या चुलत्यांना, आम्हाला कधी आलाच नाही. मग हेही आपण लिहिलं पाहिजे ना, जे आहे ते आहे म्हणून. कारण का सगळ्याच गोष्टी वाईट असतात असं नाही, सगळ्याच गोष्टी. म्हणजे आमच्या वडिलांनी आम्हाला सांगायचे की आपल्या घरी 2 गाया होत्या, म्हशी होत्या, आणि त्याचं दूध आमच्या गावातल्या ब्राह्मण कुटुंबात जायचं त्या काळी. आणि त्या काळी एक अशिक्षित माणूस आपल्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे आमचे 5 वडील आणि 5 भाऊ, सगळे 5ही मुलं शिकली आणि 4 मुलींपैकी 1 मुलगी शिकवली. ही गोष्ट मला फार मोठी वाटली, म्हणून आमच्या वडिलांना म्हणलं तुम्ही लिहा. पण आमच्या वडिलांची बदली गाववाल्यांना होऊ दिली नाही. 42 वर्ष एका ठिकाणी जॉब केला, पण हे लिहिलं पाहिजे. एका दलित गुरुजीला गाववाल्यांनी कसं वागवलं अनेक ठिकाणी पाहतो आपण. म्हणजे माझ्या जन्माची चित्तरकथा शांताबाई कांबळे, त्यांना काय त्रास झाला ते बघा, त्या नवऱ्याला काय त्रास झाला, त्यांना खुली मिळायची नाही, गाववाले वेगळेच बोलायचे, आणि घडलेलं आहे, हे वास्तव बी होतं. पण माझ्या वडिलांना आले अनुभव वेगळे होते, गावातले अनुभव वेगळे होते, म्हणून म्हटलं हे माझ्या वडिलांना तुम्ही लिहिते व्हा. म्हणजे ते 2013-14 मध्ये त्यांनी लिहून काढलं सगळं ते.
माझ्या वडिलांनी, ज्यांना माझ्या वडिलांना सुवर्ण पदक मिळालेलं आहे, आदर्श शिक्षक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे एका अस्पृश्य समाजातल्या माणसाला जिल्हा पुरस्कार मिळतो आणि शेवटी सुवर्ण पदक मिळतं. ही गोष्ट मला मोठी वाटली. म्हणलं हेही आपण लिहिलं पाहिजे. जिथं आक्रमाशी आलेली आहे येऊ द्या, जिथं बलुता आलेला आहे येऊ द्या, तिथं हेही येऊ द्या. आम्ही आणि तात्या आणि आम्ही, म्हणजे तात्या होते म्हणून आम्ही घडलो, आमचे आजोबा होते म्हणून तात्या घडले, आणि आमचे बाबासाहेब होते म्हणून आमचे आजोबा घडले. ही साखळी, बापाचा बाप बाबासाहेब, हे काय आहे, कसं आहे? म्हणजे माझ्या आजोबाला कोणी सांगितलं पोरं शिकवली पाहिजे म्हणून? बाबासाहेबांनी. त्या काळी आमच्या आजोबांनी आणि बायाजी कदमांनी 500 मुलं राहतील एवढं वसतिगृह बांधलं कर्जतमध्ये. ही मला फार अभिमानाची गोष्ट वाटते. त्या काळी म्हणजे बाबासाहेबांची चळवळ कुठे गेली, काय गेली, कशी गेली. आणि माझ्या वडिलांनी त्या काळी दलित जलशा, तुमचे आंबेडकर जलशामध्ये काम केलेलं आहे. आमचे वडील अतिशय सुंदर होते. त्या काळी महिला काम करायच्या नाहीत जलशामध्ये. आमच्या वडिलांना ते मुलीचं काम द्यायचे, स्त्री पात्र द्यायचे. आमचे वडील करायचे, गावागावात जाऊन, भाकरी बांधून जाऊन. ह्यांनी आंबेडकरी जलशे नगर जिल्ह्यामध्ये, कर्जत तालुक्यामध्ये केलेले आहेत. बैलगाडी करून गेलेले आहेत, पाय पाय गेलेले आहेत. म्हणजे आंबेडकरी समाज जागृत झाला, याच्या मागे हे जलशकार बी आहेत. आणि त्या काळी ते स्वतः कवनं रचायची, स्वतः ते वगनाट रचायचे, वाजवायचे, गाणं गायचे, नाचायचे, आणि त्यातून प्रबोधन करायचे आणि बाबासाहेबांचा विचार गावागावात सांगायचे. आता आपण बोलतोय, मी तुम्हाला बाबासाहेबांचं 2-3 वेळा बोललो बाबासाहेबांसंबंधी, ते गाण्यातून सांगायचे प्रबोधन. आता काळ बदललाय. मी तुम्हाला ऑनलाईन, मी पुण्यामध्ये एका हॉस्पिटलच्या खाली गाडीमध्ये बसलोय आणि तुमच्याशी बोलतोय. म्हणजे प्रगती क्रांतीच आहे. आणि माझा वडील त्या काळी गावागावात भाकरी बांधून जाऊन, स्त्रीपात्र करत, चुलते बिलते वाजवायला असायचे, भावकी असायचे, गाणे म्हणत, प्रबोधन करत त्यांनी प्रबोधन केलेलं आहे. हा प्रवास असता आला पाहिजे आपला. आपल्या पुढच्या पिढीला कळलं पाहिजे की ही पिढी जगली कशी, बाबासाहेबांचा विचार लोकांपर्यंत गेला कसा. ह्या कॉमन माणसांनी ते केलेलं आहे. म्हणजे आमचं घर चुकलं आमचं. बाबासाहेबांनी फार गाणी त्या काळी केली होती, गावागावात केली होती. ती लिहून ठेवायला पाहिजे होती, ते ठेवणं झालं नाही. परंतु ते काय कसं नका, पण त्या आठवणी माझ्या वडिलांच्या पुस्तकाच्या अंगाने आल्या की कर्जत सारख्या दुष्काळी भागात सुद्धा आंबेडकरी जलसे होते. आणि त्या काळी त्या आमच्या गावात सुद्धा जातीयता नव्हती. मंदिर प्रवेशासाठी यांना भांडावं लागलं नाही. माझ्या वडिलांना लग्न झालं, नवरा नवरी देवळात गेलं, कुणीही काहीही बोललं नाही. आणि गावात कोणत्याही घरात कुणीही कधीही जाऊ शकत होतं. ही गोष्ट मला फार मोठी वाटते. म्हणजे सगळंच निगेटिव्ह होतं असं नाही. म्हणून हे सगळं समाजापुढे आलं पाहिजे, समाजापर्यंत मांडलं पाहिजे. एक शिक्षक कसा असतो, तो कसा घडतो, त्यांची मुलं, आम्ही आमच्या आत्मकथन त्यात लिहिले वडिलांसंबंधी. आम्ही कसं घडलो, आमचं लहानपण कसं होतं, आमच्या वडिलांनी आम्हाला काय केलं, आमच्या वडिलांना आम्हाला काही रोज बस बाबा तुला मी शिकवतो असं केलं नाही. पण ते आमच्या जगात काही वाचन करायचे, आमच्या जगात चांगलं वागायचे, त्यांनी कधी व्यसन केलं नाही. परिणामी आमच्या कोणत्या भावांना व्यसन लागलं नाही, सगळे शिकले सवरले. हे सगळं आलं पाहिजे, हे सगळं आलं पाहिजे. म्हणून म्हटलं की प्रत्येकाने लिहिलं पाहिजे. लिहिते व्हा. तुमचे अनुभव असतील ते तुम्ही लिहा, कोणतेही अनुभव असू द्या. आता तुम्हाला ते एकदम सामान्य वाटतील, पण नंतर नंतर तुमचे अनुभव पुढच्या पिढीला आदर्शवत असणार आहे. आणि त्यातून अनेक गुपित, म्हणजे महार परिषद बाबासाहेब जे घ्यायचे प्रत्येक तालुक्याला, त्याचा परिणाम काय झाला, तर सगळे दलित कुटुंबातलं, म्हणजे आमच्या भैलीमधले अनेक लोक, शेकडो लोक शिकले. 500 लोकांचं वसतिगृह तयार झालं. कशामुळे, फक्त कशामुळे, तर बाबासाहेबांनी महार परिषदा घेतल्या, सगळ्यामध्ये अस्मिता निर्माण केली, आणि परिणामी सगळे शिकले. परिणामी तुम्ही तुमच्या पुढे आहे. परिणामी गावात सुद्धा परिणाम झाला. पण गावात सुद्धा लोक येत होते. म्हणजे आमच्या गावातल्या पाटलांचे काही लग्न सत्यशोधक चळवळीमुळे घडत होती.
म्हणजे लिहिल्यामुळे कसं घडतंय? मी अनेक गोष्टी वाचतोय, अनेक गोष्टी ते अनुभवतोय. म्हणजे बाबा आमटे, त्यांचा मुलगा प्रकाश आमटे, त्यांनी याच्या पुस्तकात लिहिलेलं आहे की त्यांचं लग्न त्यांनी कसं केलं? झाडाखाली लग्न केलं. एक ठेवली खुर्ची आणि त्या खुर्चीवर फक्त एक फोटो होता आणि तो होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पुढे ठेवून प्रकाश आमटेने लग्न केलेलं आहे. ब्राह्मण कुटुंबातील पण चळवळीतली माणसं. हे त्यांनी लिहून ठेवलं म्हणून मला कळलं की ते आदर्श गुन्हा मानत होते. हे कधी कळलं मला? ते काय म्हणतात, पु ल देशपांडेंना आमचे काही मित्र भेटायला गेले होते. मग सांगतो, तर ते म्हणले तू काय वाचलं बाबासाहेबांचं? त्यांनी सांगितलं बाबासाहेबांनी हे पुस्तक वाचलं, ते पुस्तक वाचलं. ते म्हणून अजिबात नाही. मग तू हे सांगू नको. मी तुला काय प्रश्न विचारलाय? बाबासाहेबांचं काय वाचलं? म्हणजे बाबासाहेबांनी जे काही लिहिलेलं आहे, माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेली पुस्तकं कृपया तुम्ही वाचावीत. म्हणजे आपण बाबासाहेबांवर लिहिलेली पुस्तकं वाचतो. माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेली पुस्तकं वाचा. बघा तुमच्यात काय परिणाम होतोय ते. मी स्वतः एम.ए. असताना पुस्तकं वाचली, भारावून गेलो. पुढं काय करायचं मला कळलं. समाजाचं आकलन कसं करायचं मला कळलं. कसं वागायचं नाही हे कळलं. कसं वागायचं हे कळलं. आणि आपण समाजासाठी काय केलं पाहिजे ही जाणीव झाली. लिहिते व्हा. बाबासाहेब प्रत्येक गोष्ट लिहून ठेवत होते, वाचन करत होते, लिहित होते. त्यांना वाचण्याचं महत्व माहिती होतं, लिहिण्याचं महत्व माहिती होतं. कारण त्यांना माहिती होतं की समाजामध्ये लोक काही करतील, काही अर्थ लावतील माझ्या बोलण्याचा, मी लिहून ठेवणार. म्हणून तुम्हाला सांगेल की कॉमन माणूस असेल तरी तर सांगेल की त्यांनी लिहून ठेवा. तुमच्या गावाकडले अनुभव आणि शहरातले अनुभव लिहून ठेवा. पुढची पिढी तर तुलना करेल, पुढची पिढी ते तुलना करते. आता बघा माझ्याकडे 2-3 काय झाले, पीएचडी झाले. अनेक उद्योजकांनी काय लिहिलेत, आत्मचरित्र लिहिलेत, त्याच्यावर माझ्या हाताखाली पीएचडी झाली. अनेक कृषी अधिकाऱ्यांनी लिहिलेलं आहे, त्याच्यावर काम चालवलं आहे. अनेक शिक्षकांनी लिहिलेलं आहे. असं होणार आहे. फुलसाने लिहिलेलं, डॉक्टरांचं साहित्य असेल, म्हणजे वेगवेगळ्या व्यवसायामध्ये काम करणाऱ्या माणसांनी लिहिलेल्या साहित्याचं आता वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास होऊ लागलेला आहे. आमचा बाप नरेंद्र जाधव फार शिकले, कुलगुरू झाले, त्यांनी पीएचडी केली, फॉरेनला गेले, ओके, ते सगळ्यांना माहिती आहेत. पण त्यांच्या पुस्तकामुळे त्यांचा बाप आपल्याला कळलं. आणि त्यांचा बाप अशिक्षित होता, पण तो जाधवांपेक्षाही आपल्याला ग्रेट वाटतो. ते पोरला म्हणायचे काही कर, कोणत्या क्षेत्रात जा, पण टापला जा. त्यांना इंग्रजी येत नव्हती, पण काय म्हणायचे, टॉपला नाही, टापला जा. म्हणजे एक बाप बाबासाहेबांच्या चळवळीत आल्यानंतर, बाबासाहेबांच्या चळवळीत सहभाग घेतल्यानंतर आपल्या पोरांना काय सांगू शकतो, टॉपला जा. कोणी IAS झाला, कोणी पीएचडी झाला, कोणी न्यायाधीश झाला, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि त्या पुस्तकामुळे कळलं की नरेंद्र जाधव शिकून मोठा झाला असला तरीही त्यांचा बाप मोठा होता. आमचा बाप. मला अक्करमाशी फार आवडते. म्हणजे अक्करमाशी वाचताना मला लोक म्हणतात की का आवडते. अक्करमाशीमध्ये बघा, लग्न होता झालेली मुलं, अक्करमाशी. त्या शरणकुमार लिंबाळे आपल्या आईला नावं ठेवत नाही की तू काय केलं आणि मी जन्माला आलो, नाव ठेवत नाही. तो उलटा आईवर कविता करतो, आईवर प्रेम करतो. ते म्हणून ही कोणत्या अवस्थेमधून गेलेली आहे बाई आणि तिने मला जगवलं. म्हणजे दत्ता भगत म्हणायचे की मला कर्णापेक्षाही लिंबाळे मोठे वाटतात. म्हणजे काय, कर्ण कुंतीला नावं ठेवतो की लग्नाआधी तू माझ्या जन्माला दिला आणि सोडून दिलंस, त्याला वाईट बोलतो. पण हा शरणकुमार लिंबाळे आपल्या आईवर कविता करतो, आईला नावं ठेवत नाही. कारण का, तो बाबासाहेबांच्या चळवळीत घडलाय, त्यांना स्त्रियांचं दुःख माहिती आहे, स्त्रियांचं शोषण माहिती आहे. बघा कसा परिणाम होतो. म्हणून दलित आत्मकथन म्हणजे बाबासाहेबांच्या विचाराने भारावलेली माणसं स्वतःकडे आणि समाजाकडे कसे पाहतात हे त्यातून दिसतं. त्यांना माहिती नव्हतं हे सगळं दिसणार आहे म्हणून, पण दिसतं. मी तुम्हाला सांगायला विनंती करेल की यातले अनेक माणसं ते निम्म आयुष्य खेड्यात गेले,
आणि निम्म आयुष्य शिक्षणासाठी, नोकरीसाठी, बदलीच्या अनुषंगाने ते शहरात आलेले आहेत. ते कुणी अजून ग्रामीण भागात असेल. तुमचे अनुभव लिहा, तुमची भाषा लिहा, तुमच्या म्हणी लिहा, तुमच्या वाक्प्रचार लिहा, तुमच्या शिव्या लिहा. येऊ द्या, शिवाय काय वाईट गोष्ट नाही. मी एक भाषेचा अभ्यासक आहे. शिवाय वाईट गोष्ट नाही, ती अभिव्यक्ती आहे. लिहा तुम्ही. त्या भाषेच्या अंगाने अभ्यास होतो, तुमच्या संस्कृतीच्या अंगाने अभ्यास होतो. तुमची लहानपणी म्हटली जाणारी गाणी, वेगवेगळ्या प्रसंगी म्हटली जाणारी गाणी, घरातले नातेसंबंध हे सांगणं गरजेचं आहे. 50 माणसाचं कुटुंब एकत्र राहत होतं आमचं बहिलीव्यांचं, हे मला अभिमान वाटतो. आज 2 भाऊ एकत्र राहू शकत नाहीत. बहिली म्हणजे कोणाचे असू द्या, हे वास्तव आहे. हे वास्तव आहे. म्हणजे माझे चुलते, आम्ही सगळे आजोबा एकत्र राहत होते, पण आम्ही भाऊ भाऊ, त्याची नोकरी तिकडे आहे, त्याला तिकडे घर घेतलं, माझी नोकरी इकडे आहे, मला इकडे जवळ पडलं, मी इकडे घेतलं. आता पैसा आला, 2 घर घेऊ शकतो, 3 घर घेऊ शकतो. आर्थिक अर्थकारणामुळे स्वतः प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं आहे. प्रत्येक वेगळं घर हवं आहे, वेगळं स्टाईल हवी आहे. तो वेगळा अंग बघतोय आज. म्हणजे अर्थव्यवस्थेमुळे, बदलत्या मानसिकतेमुळे कसं बदलत गेलेलं आहे. म्हणजे आमच्या वडिलांचं आत्मकथन हे सगळं दाखवतंय. माझे चुलते आजोबा एकत्र होते, आम्ही का नाही, हा प्रश्न पडला पाहिजे पुढच्या पिढीला. घरातल्या बाया सगळं काम करायच्या, गवऱ्या थापण्यापासून सगळं. आज ही शक्य नाहीये. अशा अनेक गोष्टी उलगडणाऱ्या आहेत. नात्याचे बंध उलगडणार आहेत. नाते जे आता जे आहे ना, ते पुढे राहिला सर मला वाटत नाही. हे ठेवा आहे, हा दस्तऐवज आहे. तुम्ही जे जीवन जगलाय ना, तुम्हाला त्याचं माहिती नाहीये त्यात काय मूल्य आहे. ते फार मोठं मूल्य आहे. मग चळवळ कशी असते, कुटुंब कसं असतं, भाऊ कसे असतात, बहिणी संबंधी काय त्यावेळेला भावना होत्या. म्हणजे पुण्यामध्ये जेव्हा धरण फुटलं तेव्हा आमच्या वडील पुण्याहून आले, आमच्या सगळ्या मेहमानांना एकत्र केलं काय, आणि गावी घेऊन आले. सगळे लहान होते, हे वाचले सगळे पुरातून, कोणी वेगवेगळ्या ठिकाणी होते. म्हणजे हे जेव्हा आमच्या मामाच्या मुलाने वाचलं, तो डिवाइस बी आज डिवाइस बी नाही, DIG आहे पुण्यामध्ये, सारंग आवाड. तो मला माहितीच नाहीये की असं काय घडलं होतं. तात्यांनी आलं, सगळ्यांनी एकत्र आणलं, माझ्या वडिलांना, चुलत्यांना सगळ्यांना घेऊन गेले गावी. त्यांना तिकडं 5-6 महिने ठेवलं. मग दुसरं घर मिळालं, आम्ही तिकडे राहायला गेलो. मला माहितीच नव्हतं म्हणे हे असं घडलं. कारण बऱ्याच गोष्टी आपण सांगत नाही, घरामध्ये चर्चा होत नाहीत. आता संवाद तुटलाय हो. काय आम्ही आजीला म्हणायचो, बाबा काय गोष्टी सांग, तू कशी होती, काय होती. आता ते प्रसंग राहिले नाही. आता मग टीव्ही कुठे बसतात, टीव्ही मुळे तो संवाद तुटलेला आहे घरामध्ये. बाहेर मग असतो विद्यार्थ्यांमध्ये, मुलांना रस नाही आपल्या वडिलांच्या आजोबांच्या आयुष्यामध्ये. त्याने जाऊ ते पुस्तक वाचलं, माझ्या आईचं त्यात लेख आहे. त्या लेखात आमच्या आईने सगळं लिहिलं होतं की पूर आले आमच्या घरात कसं झालं. पुण्यामध्ये मंगळपेठेमध्ये सगळं घर वाहून गेलं, पैसे दागिने कपडे सगळे वाहून गेले. त्याने जाऊ तो DIG आज त्यांचं वाचलं तर मला मी हादरून गेलो. म्हणजे माझ्या आजोबांनी, माझ्या वडिलांनी, चुलत्यांनी असे दिवस काढले, आणि तो पुन्हा एकदा वेगळ्या अंग वागू लागला, सगळ्यांशी बोलू लागला, सगळ्यांशी मिसळू लागला. परिणाम काय होतो बघा. लिहून ठेवा. आपल्या मनात असेल, चांगला असेल, वाईट, कुणाचा विचार करू नका. तुमची भाषा वापरा, तुमची बोली भाषा वापरा. कृपा करून प्रमाण भाषा वापरू नका. तुम्ही जे बोलताय ते 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 येऊ द्या. कारण का, कळत नकळत तुमच्या याच्यावर इंग्रजी शब्द असतात, तुमची बोलीभाषा शब्द असतात, हिंदी शब्द असतात, काय गुजराती शब्द असतात, वेगवेगळ्या प्रांताचे शब्द असतात, ते सगळे येऊ द्या. त्याचा वेगळा अभ्यास होतो की कोणत्या भाषेचा कोणता प्रभाव कसा पडलाय. आता आपण सगळे मंदिर म्हणतो, मंदिरा शब्द नाहीये, देऊळा शब्द मराठीमध्ये. आपण त्यात मंदिर जात नाही, गोष्ट वेगळी, पण कसा परिणाम होतो. बारीक बारीक गोष्टी असतात, त्याचा अभ्यास होतो. मी त्याचे अभ्यासक आहे, संशोधक आहे, एक गाईड आहे. तुम्ही लिहिते व्हा. आज ना उद्या त्याचं, आता बघा सगळं नेटवर आलेलं आहे. आता मी माझ्या वडिलांचं ई-बुक काढतोय, जगात कुठेही पाहता येईल, कुठेही वाचता येईल. म्हणजे मी माझ्या वडिलांना अजून 100 वर्ष चांगलं जगवलं असं मला वाटतं. आमच्या वडील आजारी पडले, आम्ही त्यांना वाचू शकलो नाही, असं वाटतं या पुस्तकामुळे आमचे वडील 100 वर्ष जगले असं मला वाटतं. एक आत्मिक समाधान.
तुम्ही तुमच्या आयुष्याला, तुमच्या वडिलांना, तुमच्या आईला, आजीला जिवंत करावं. लिहा. तुम्हाला कोण नाही मिळालं प्रकाशक, माझ्याकडे या, मी तुम्हाला देतो. काय लागत नाही. तुम्हाला लिहिता येत नाही ना, टेप करा. तुमचे मोबाईल आहे, सगळे करतात. तुम्ही तर हजर आहात, तुमचा मोबाईल आहे, बोला, टेप करा. माझ्या अनेक भाऊ बहिणी यांना मी टेप करायला लावले, टेप करायला लावलं आणि मग मी माझ्या हाताने लिहिलं. असे लोक आहेत. तुम्ही टेप केले ते काय करतात, लगेच लिहून काढतात. असे काय ऍप आहेत, तुम्ही जे बोलताय ना ते लगेच लिहिलं जातं. पण लिहा, व्यक्त व्हा. तुम्ही लिहायला बसल्यावर, म्हणजे मला आठवतंय आम्ही भाऊ आणि बहिणी जेव्हा लिहित होतो, असं एकही नाही की तो रडला नाही. आम्ही आमचं पुन्हा बालपण जगलो, पुन्हा आम्ही आमच्या गावी गेलो, आमच्या वडिलांच्या कुशीत आम्ही पुन्हा गेलो, जे आमचे वडील गेली 2 वर्ष नाही आहेत. लेखन तुम्हाला काय देऊ शकतं. मी स्वतः लेखक आहे, म्हणजे मी इतर साहित्याचा अभ्यास वाचला, मी अनेक आत्मकथनं वाचली, ते माझं कामच आहे, शिकवली. जेव्हा मी माझ्या बापासंबंधी लिहू लागलो तेव्हा मला लिहिता येत नव्हतं. ही जी गोष्ट आहे, मी माझं पुन्हा बालपण जगलो, म्हणजे आणि हे मला कधीच जगता आलं नसतं. आमच्या काही नातेवाईकांनी लिहिलं, त्यांच्या तात्यांच्या मित्रांनी लिहिलं, तात्यांचे पुन्हा ते प्रसंग, म्हणजे बऱ्याच वेळा मित्रांनी तात्या कसे आम्हाला माहिती नाही ना, बाहेर सहकार्यामध्ये कसे आम्हाला माहिती नाही ना, माझे वडील, ते आम्हाला कळलं. म्हणजे वडिलांची पुन्हा एक वेगळी ओळख झाली, आपली पुन्हा एकदा ओळख झाली, आणि आपली नाळ हे कशी आहे कळत नकळत आम्ही भाऊ बहिणी पुन्हा एकदा भावनिक अंगाने एकत्र आलो. परिणाम होतो. लिहा. आता बराच वेळा नात्यामध्ये दुरावा येतो, लिहिल्याने ते कमी होतं. म्हणून तुम्हाला सांगितलं, तुमचे सगळे गावातले अनुभव, लग्न आयुष्याचं, अगोदरचं आयुष्य, नंतरचं आयुष्य लिहून काढा. कारण का एकदा तुम्ही गेला ना, संपलो. मी हमेशा म्हणतो, इथनं पुढं तुमची पिढी तुमचा फोटो घरात लावणार नाही. आता घरात आजी आजोबाचा फोटो लावायचे दिवस गेले. पुस्तक ठेवा, पुस्तकात ते फोटो द्या. तुमचे फोटो तुमचे मुलं बघत नाही, त्यांना काही इंटरेस्ट नाही. मी बघतो ना, मी माझे अनेक फोटो काढतो, आमच्या घरात कोण बघत नाही, ते मीच बघतो. पुस्तकात फोटो द्या, तो वाचक तरी वाचेल. स्वतःला अमर करण्याची गोष्ट म्हणजे लिखाण करणे. अक्षर त्याचा क्षय होत नाही, ते अक्षर. म्हणजे मी बाबासाहेबांच्या चरित्राचा अभ्यासक आहे ना, म्हणजे 1940ला बाबासाहेबांचं तुमच्या गुजरातीमध्ये पहिलं काय आलं, सोळंकी नावाच्या माणसाने चरित्र लिहिलं 40ला. ते आत्ता परत लोकांनी छापलं, आता सोळंकी जिवंत झाला, ते लोक कौतुक करतात. UM सोळंकी 46ला तुमच्या ह्याला पाकिस्तानला कराचीला लिहिलं खतावळकर, तानाजी खतावळकर. पूर्ण ते आता आपण छापलंय पुस्तक लोकांनी, आणि ते कोणी छापलं, विचारवंतांनी, बुद्धिवंतांनी छापलं. नाही, बाबासाहेबांचं पहिलं काय आहे, चरित्र आहे, आपण छापलं पाहिजे. तो माणूस आजारामुळे झाला हो. म्हणजे शरणकुमार लिंबाळे आत्मकथन लिहिलं नसतं ना, त्याला कोणी ओळखलं नसतं. एका ठेवलेल्या बाईचा मुलगा म्हटले असते, दोघांना दुर्लक्ष केलं असतं. पुस्तक तुम्हाला वेगळं रूप देतं, पुस्तक तुमची वेगळी पहिचान निर्माण करतं. का तुमच्या पुस्तकात हिरो असता हो. पुस्तक लिहा, लिहिते व्हा, लेख लिहा. 50 पानं होऊ द्या, 40 पानं होऊ द्या. माझ्या आठवणी म्हणजे मिलिंद कॉलेजमध्ये औरंगाबादला जे अंक निघायचा, त्यामध्ये काय पैस सोनकामन लिहिलं होतं, मी कसं जगलो ते वाचलं त्यांनी. वानखेडे सर होते, ते म्हणले, अरे प्रल्हाद तू हे लिहून काढ, हे फार मौल्यवान आहे. तर वाटत आपलं सगळं असं दारिद्र्य आहे, शिळम खाल्लेलं आहे, पड खाल्लेली आहे, फाटके कपडे, काय लिहायचं. ते म्हणले, अरे हे सोनं आहे, तू तुझं आयुष्य जगलाय ना, हेच फार महत्वाचं आहे, हेच लिह. आठवणीचे पक्षी हे आत्मकथन फार गाजलं. म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्याचं मूल्य नाहीये, पण तुम्ही त्या काळाचा अपत्य आहात. तुमच्या त्या आठवणी ते काळ पुढे येतो, आणि पुढच्या पिढीला काळाचा अभ्यास करण्यासाठी तुमच्या आत्मकथनाचा आधार घ्यावा लागतो. कारण आत्मकथन काही खोटं नसतं, कल्पनेचे पंख लावून लिहिता येत नाही. म्हणून कथा कादंबरी आम्ही दुय्यम मानतो, पण आत्मकथनाला, आत्मचरित्राला आम्ही फार मान देतो. त्यात सत्यता असते, त्यात काळ येतो, त्यात समाज येतो, त्यात दृष्टिकोन येतो, त्यात संस्कृती येते.
त्यात कुटुंब येतं, म्हणजे आजच्या काळासाठी फार महत्वाचं आहे. आजच्या नवीन पिढीला ते सांगणं गरजेचं आहे, कारण ही पिढी आता मोबाईलच्या युगामध्ये ती हँग झालेली आहे. जेव्हा जाग्यावर येईल तेव्हा त्याला दिशा दाखवण्यासाठी अशा पणत्या पुस्तक रूपाने पुढे पाहिजेत. आजही लोक काय झालं की मागचे ग्रंथ बघतात. संत असे म्हणाले होते, आपण म्हणतो बाबासाहेब असे म्हणाले होते, हा विचार असं म्हणला होता. बराच वेळा आत्मकथन, आत्मचरित्र माणसाला दिशा दाखवण्याचा प्रयत्न करतात. आपल्या चुका कोणत्या आहेत, हो, मोठ्या माणसाचरित्र वाचलं कळतं की अरे मोठा माणूस तो का झाला, तर गुपित आपलं कळतं, तो इफेक्ट होतो. म्हणून पुढच्या पिढीसाठी, तुमच्यासाठी, पुन्हा तुम्ही ते जीवन जगण्यासाठी जे तुम्ही जगलात ती संस्कृती पुन्हा अजरामर करण्यासाठी अक्षर जर क्षय होत नाही ते अक्षर लिहून काढा, अशी मी तुम्हाला विनंती करेल. अतिशय सुंदर असं आपण प्रबोधनात्मक बोलते व्हा, लिहिते व्हा, मुक्त व्हा आणि त्यातून तुम्ही तुमचा दस्तऐवज निर्माण करा. आणि सर, माझी हीच अपेक्षा आहे की आपल्या जे गावामध्ये वयोवृद्ध लोक आहेत किंवा जे वयस्कर लोक आहेत त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन त्यांच्या अनुषंगाने आपण काहीतरी लिहिलं पाहिजे असं मलाही वाटतं.